नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रोजच्या पोळी भाजीचा कंटाळा आलाय, मग आज बनवूया मुलांच्या आवडीचे मसालेदार पण कमी तिखट शेजवान थेपला. डब्यासाठी, नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट नाश्ता आहे आणि झटपट तयार होतं आणि सोपी रेसिपी आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 2 चमचे शेजवान चटणी आहे ती घालायची आहे. ही रेडीमेड चटणी आहे. त्यानंतर याच्यामध्ये हाफ मी इकडे कोबी असा बारीक अगदी चिरून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही कोबी किसून पण घेऊ शकता, तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे आणि फक्त कलरसाठी इकडे मी अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स असं करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. बेसन पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे. गव्हाचं पीठ सुद्धा मी चाळूनच घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर थोडंसं 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालणार आहोत. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये थोडं पाणी आहे ते घालायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला इकडे डो तयार करून घ्यायचा आहे. चांगलं असं मळून घ्यायचं आहे. परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आणि आपला बघू शकता तुम्ही डो आहे तो तयार झालेला आहे. असं करून घ्यायचं आहे. असा झाला पाहिजे डो. आपण आता त्याच्यामधला एक असा गोळा घेतलेला आहे. आपण आता हा गोळा आहे तो असा लाटून घ्यायचा आहे. जसं आपण चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. एकदम सोपे आहेत करण्यासाठी हे थेपले. बघू शकता असं झालं पाहिजे आणि अशी थिकनेस पाहिजे. आपण आता हे थेपले आहेत ते चांगले शेकवून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मस्तपैकी सर्वप्रथम गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं असं तेल पसरवून घ्यायचं आहे व जो आपण शेजवान थेपला केलेला आहे तो घालायचा आहे त्याच्यावरती आणि चांगला दोन्ही बाजूने चांगला शेकून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला चांगला हा मस्तपैकी शेकून घ्यायचा आहे. थोडंसं असं चारी साईडनी असं तेल सोडायचं आहे. बघू शकता मस्तपैकी आपला थेपला आहे तो झालेला आहे. हा तुम्ही मस्तपैकी शेजवान चटणी किंवा दही याच्याबरोबर खाऊ शकता. टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता आणि असाच पण खाऊ शकता. चहा बरोबर तर खूपच छान लागतात हे थेपले. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.